राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. तथाकथित कॅप्टन अशोक खरात याच्या आडून लोक आपले राजकीय हिशोब चुकते करू लागलेले आहेत. एक बातमी अशी होती की वर्षाखालीच तप्ती देसाईंकडे ते पेन ड्राईव्ह आले होते. मग त्या का थांबल्या, मग आमच्या रुपाली ताई ठोंबरे काही बोलल्या, मग अजून कुणी काही बोललं, मग कुणाची करंगळी काय. अनामिका नावाचा एक सुंदर चित्रपट आला होता, गाणे खूप चांगले होते, तोच आम्हाला आठवतो. आणि ह्या सगळ्या खरात प्रकरणात अनामिका कुणाला म्हणतात, करंगळी जवळच्या बोटाला हे परवाच कळालं. आणि या सगळ्या गडबडीमध्ये उबाटांच्या काही लोकांना कंठ फुटला. म्हणजे पूजा करताना या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंचा फोटो खरातासोबत आला आणि मग स्वामी निष्ठा दाखवण्यासाठी मालवणचा अशोक खरात, विनायक राऊत यांनी लगेच सांगितलं की शिंदेंना गुवाहाटीमध्ये जाण्याचा मार्गच या खरातने दाखवलाय. जसं काही खरात एकनाथजी शिंदेला सांगताना विनायक राऊत तिथं उपस्थित होते. खरं म्हणजे विनायक राऊतची गंमत अशी आहे की ते मुंबईत आल्यावर गिटार वाजवतात आणि मालवणला गेल्यावर पेटी वाजवतात. म्हणजे हे काही अशोक खरातपेक्षा वेगळे नाहीत. मोठ्या राणे साहेबांनी लोकसभेत यांची अशी ठासली की अजूनही बर्नाल कैलास जीवन लावून 2 पदरांनी त्यांना वारा घालावा लागतो, त्यावेळेस कुठं त्यांची दाह कमी होतो. आता अशा विनायक राऊतने एकनाथ शिंदेवर बोलावं. एकनाथ शिंदे हे फक्त पूजा करत होते, त्या भाच्या नादी लागले नव्हते. आणि समोर महादेवाची पिंड होती. अरे बाबा, तुझ्या नेत्याने मंत्रिमंडळामध्ये विशेष बाब म्हणून एक ठराव घेऊन 50 किलोमीटरवरून पाणी त्याला आणून दिलं ना. ते पाणी त्यांनी कशाला वापरलं आणि कुणाकुणामध्ये सोडलं हे सगळं जगासमोर येतंय. मग तुझ्या नेत्याला काय करायला पाहिजे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विशेष बाब म्हणून 50 किलोमीटर म्हणजे त्या गावाला प्यायचं पाणी दिलं नाही, ती टाकी याच्या शेतात उभा केली. गाव तिकडं तहानेनं व्याकुळ आहे आणि याच्या आंब्याच्या बागेला पाणी चाललंय. आणि यांचे हे चिरंजीव आदित्य ठाकरे, आदू बाळ. मी नेहमी म्हणत असतो, बाळा तुला विंचू उतरायचा मंत्र माहीत नाही, पण तुला सापाच्या बिळात बोटं करायची खूप हौस आहे, खूप हौस. काय त्यांनी वक्तव्य केलं, ते वक्तव्य ऐकायचं का तुम्हाला? ऐका. महाराष्ट्रात कधी असं संस्कृती नव्हती ह्या सगळ्या बोंधूबाबांची. त्यांचे बंधू भक्त आणि बंधूबाबा हे दोघंही यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. मला वाटतं ह्यांची ज्यांच्याबरोबर फोटोज आहेत किंवा नावं आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये आलेली आहेत, त्या सगळ्यांनी राजीनामा देणे गरजेचं आहे. मला वाटतं 9 की 10 मंत्री या मंत्रिमंडळातले त्यांचा राजीनामा फडणवीस साहेबांनी घेणं हे अपेक्षित आहे. त्या वक्तव्यात ते काय म्हणतात की 8-9 लोकांचे छायाचित्र ते खरात बरोबर आहेत, या सगळ्यांना मंत्रिमंडळातून काढा. आदित्य ठाकरे, असं उखाण्यात बोलू नको रे बाबा. तुझ्या पिताश्रीचा खासम खास नाकातला बाल का अजून कुठला बाल, मिलिंद नार्वेकरांचे सुद्धा फोटो आहेत रे. काय करणार? बापाचं नाक कापणार का मिलिंद नार्वेकरला काढणार? हा, असं कुणाचं नाव आलं, कुणाचा फोटो आला, तुझी हिंमत आहे? अमित शहांचा सुद्धा फोटो आहे त्याच्यासोबत. मागं तुला आहे तेवढी हिंमत त्यांचा राजीनामा मागायची? या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा सुद्धा फोटो आहे, तुझी हिंमत राजीनामा मागायची? कुणाचा राजीनामा मागतो आम्हाला कळत नाही काय? लाज वाटायला पाहिजे. तुझं नाव तर त्या दिशा सालियांच्या आत्महत्या प्रकरणात सुद्धा आलं होतं.
त्या दिवशी पार्टीला तू तिथंच होतास म्हणे. आमचे राणे बंधू तर हात धुवून तुझ्या मागे लागले होते, हातापाया पडून ते कसं तरी तू त्यांना थांबवलंस. मग तुझं काय करायला पाहिजे? अरे तुझे पिताश्री मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधूचं हत्याकांड झालं. काय केलं तुझ्या पिताश्रीने? का राजीनामा दिला? काय बोलतो? कुणासोबत छायाचित्र असलं तर राजीनामा घ्यायची वेळ आली तर सगळ्यात अगोदर कुठून घ्यायला पाहिजे हे आता तुम्ही ठरवा. उग खराताच्या आडून एकनाथ शिंदेवर बाण मारायचं सोडून सांगा. तुझा बाप तर नेहमी म्हणत असतो मर्द असाल तर हे करा, मर्द असाल तर ते करा. स्वतः मात्र कमरेवर हात ठेवतो. मग मर्द असाल तर सरळ सांगा ना, एकनाथ शिंदेचं नाव घेऊन राजीनामा द्या म्हणून. असं खराताच्या नथीतून तीर का मारता? जाता जाता एक गोष्ट सांगतो मी. काल ही गोष्ट बोललोय की सातारा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जो अभूतपूर्व गोंधळ झाला, अक्षरशः पालकमंत्र्याला ज्या पद्धतीनं पोलिसांनी वागवलं, पालकमंत्र्यांनी ते सगळं निवेदन आज दोन्हीही सभागृहात केलं. सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवळली माझी. सभापती महोदय, माझा अजून ठणकते. 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं. ह्यालाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले 4थ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्याबरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करा, एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे. पालकमंत्र्याला ज्या पद्धतीनं पोलिसांनी वागवलं, सामान्य नागरिक भयभीत झालेला आहे. हा जो साताऱ्याचा एसपी दोशी, हा इथं होता जालन्यात, आणि यांनी जो जालन्यात आंतरवेली सराटीमध्ये जो प्रकार केला ना, त्याचे परिणाम आजपर्यंत महाराष्ट्र भोगतोय. आणि तसाच काही प्रकार या दोषीनं साताऱ्यात केल्याची हिंमत एवढी आहे की पालकमंत्र्याला सुद्धा अडवण्याची, त्याला इजा पोहोचवण्याची याची हिंमत आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलम गोरे यांनी यांची चौकशी करून निलंबन करावं असा सरकारला आदेश दिला असताना, त्याच सरकारमधले एक मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं की सातारा एसपीचं निलंबन करायचा आदेश दिलाय, तो ताबडतोब वापस घ्यावा. एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीची प्रक्रिया आहे, निवडणूक बघेल. आता ही जर यादवी महायुतीतली थांबली नाही तर जनतेनं कुणाकडे अपेक्षेने पाहावं? मला सांगा. मग जयकुमार गोरे तिथं कशाला गेले? मग शिवेंद्रराजे भोसले तिथं कशाला गेले? रणजित नाईक निंबाळकर तिथं कशाला गेले? म्हणजे पालकमंत्री असून शंभूराज देसाईने जायचं नाही, पण यांनी तिथं जायचं. आणि ज्या पद्धतीनं शंभूराज देसाईंची मानहानी झाली, अवहेलना झाली, ते पाहून त्यांना उकळ्या फुटल्या. कधी छदमीपणानं ते हसत होते. मला असं वाटतं की या राज्याचे, या महायुतीचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांनी एकत्र बसावं आणि याच्यावर वेळीच तोडगा काढावा. नसता जगाला शोभा दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि असं झालं तर महायुतीची पद घसरेल
याची काळजी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटते. धन्यवाद.